रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे एका लॉजमध्ये तरुणीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ओमकार रेसिडेन्सी या लॉजमध्ये भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सफाई कर्मचाऱ्याने खोली साफ करण्यासाठी दरवाजा उघडला असता त्याला एक तरुणी विवस्त्र आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसून आली। हे दृश्य पाहताच त्याने तत्काळ व्यवस्थापनाला माहिती दिली आणि नंतर पोलिसांना कळविण्यात आले। या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली। प्राथमिक माहितीनुसार संबंधित तरुणी एका तरुणासोबत लॉजमध्ये आली होती। काही वेळानंतर त्या तरुणाने तिच्यावर हल्ला करून तिला संपवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। घटनेनंतर संशयित फरार झाला होता। तरुणी ही माणगाव तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी असल्याचे समजते व तिचे त्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज, लॉजमधील कर्मचारी आणि साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे तपास केला। दरम्यान रायगड पोलीस, मुंबई पोलीस, नवी मुंबई पोलीस, रत्नागिरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने या घटनेतील आरोपीला अटक केली असून पुढील तपास जलद गतीने सुरू असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्सवर दिली आहे। तसेच पीडितेच्या कुटुंबियांना आवश्यक मदत देण्याचे आदेशही संबंधित विभागाला देण्यात आले आहेत। या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा जलद गतीने तपास सुरू असून आरोपीला कठोर शिक्षा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। वादळ वारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, माणगाव। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळ वारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।